नमस्कार। आज वसईमध्ये शेअरिंग रिक्षा चालू आहेच, त्यासोबत मीटर सिस्टम देखील चालू झालेली आहे आणि हा मीटर सिस्टमचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे। त्यासाठी आपल्या वसईचे आरटीओचे मुख्य अधीक्षक आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। आमदार मॅडम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मॅडम जी नमस्कार। नमस्कार मॅडम, आज वसईमध्ये फर्स्ट टाइम मीटर सिस्टम चालू झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजचा दिवस हा संपूर्ण वसईकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। आपलं नायगाव, वसई, नालासोपारा, विरार हे दिवसेंदिवस वाढत जाणारं शहर आहे। असंख्य लाखोनी लोकसंख्या इथे राहते आणि या लोकसंख्येला, या नागरिकांना शेअरिंग रिक्षा सोबतच मीटर रिक्षाची सुद्धा सुविधा मिळाली पाहिजे अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती आणि ती मागणी आम्ही सन्माननीय परिवहन मंत्र्यांसमोर ठेवली आणि परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईकजी यांनी तात्काळ या मागणीला मान्यता देऊन 15 नोव्हेंबर पासून वसईमध्ये मीटर रिक्षा सुद्धा सुरू करायची असे त्यांनी निर्देश दिले होते आणि त्यांच्या निर्देशानुसार संपूर्ण आरटीओ डिपार्टमेंट हे कामाला लागलं होतं। आपल्या सोबत उगळे सर आहेत, त्यांचे सगळे सहकारी या कामाला लागले होते आणि आपण रिक्षा महासंघाचे अध्यक्ष महेश भाऊ आपल्या सोबत आहेत, रिक्षा युनियनचे सर्व लोक आहेत, या सर्वांना सोबत घेऊन आजचा हा क्रांतिकारी निर्णय आपण घेतो आहोत आणि ही आपण सुविधा सुरू करतो आहोत। मला तुमच्या निमित्ताने हे सांगायचं आहे सर्व लोकांना की शेअरिंग रिक्षा बंद होणार नाहीये, शेअरिंग रिक्षा सुद्धा चालू राहणार आहे आणि मीटर रिक्षा सुद्धा चालू राहणार आहे। तर ज्यांना शेअरिंग रिक्षेमध्ये जायचं आहे ते शेअरिंग रिक्षेने जाऊ शकतात, ज्यांना मीटर रिक्षेने जायचं आहे ते मीटर रिक्षेमध्ये जाऊ शकतात। लोकांना पर्याय उपलब्ध आता झालेले आहेत। पूर्वी ज्यांना मीटरने जरी जायचं असेल तरी सुद्धा शेअरिंग हाच एक पर्याय उपलब्ध होता। मग स्पेशल रिक्षामधनं जावं लागायचं आणि त्यावेळेला रेट्स काही ठरलेले नव्हते, त्यामुळे जे सांगतील ते पैसे द्यावे लागत होते। तर आता तसं होणार नाहीये। ज्या व्यक्तीला मीटरने जायचं आहे, एखादी व्यक्ती थकली असेल, तिला तिच्या घरापर्यंत रिक्षा न्यायची असेल, ज्येष्ठ व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, त्यांना जिथे हात थांबू तिथे रिक्षा थांबली पाहिजे, मीटर डाऊन झाला पाहिजे आणि त्यांना जिथे जायचंय तिथपर्यंत ती रिक्षा गेली पाहिजे। ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण ही मीटर रिक्षा सुरू केलेली आहे। त्यामुळे कोणीही हा गैरसमज पसरवू नये की शेअरिंग बंद करून मीटर सुरू करतोय। शेअरिंग सुद्धा चालू राहणार आहे आणि मीटर सुद्धा चालू राहणार आहे, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा चालतंय। तुम्ही बांद्राला जरी गेलात तिकडे मीटरही चालू आहे, शेअरिंगही चालू आहे। त्याचप्रमाणे वसईमध्ये आता सर्व लोकांना मीटर रिक्षा आणि शेअरिंग अशा दोन पर्याय उपलब्ध झालेले आहेत आणि त्यासाठी मी महायुती सरकारचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे पालकमंत्री सन्माननीय गणेश नाईकजी आणि ज्यांच्यामुळे हा आज दिवस आपण पाहतो असे सन्माननीय प्रताप सरनाईकजी यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते की लोकांसाठी, लोकहितासाठी एक एक निर्णय ते घेत आहे आणि हाही निर्णय लोकहितासाठी आहे। तसंच मी सर्व युनियनचे, रिक्षा युनियनचे जे लोक आहेत, रिक्षा चालक आहेत, त्यांचेही आभार मानते, कारण की त्यांच्या सहकार्याशिवाय ही सुविधा आपण लोकांना देऊ शकणार नाही। त्यांनी पुढाकार घेतलाय, आज आपण 5 ते 10 रिक्षा सुरू करतो, पण मला खात्री आहे की जे सगळे इतरही रिक्षाधारक आहेत, रिक्षा चालक आहेत, ते सुद्धा लोकांचा विचार करून मीटर रिक्षा ते सुद्धा सुरू करतील आणि हळूहळू लोकांमध्ये जशी जशी जनजागृती होईल तशी तशी मीटर रिक्षा वाढतील आणि सुरळीतपणे सगळ्या गोष्टी सुरू होतील। ताई, ह्या ठिकाणी जे काही ग्राहक येणार ते आणि रिक्षामध्ये वादंग होणे, त्यामुळे रिक्षा जे चालक आहेत त्यांना काही ट्रेनिंग देणार आहात का? नक्कीच ही सुरुवात आहे दिलीपजी। आपण आरटीओ मार्फत आणि आरटीओचे सर्व अधिकारी आहेत तेही या बाबतीत जागरूक आहेत, सगळे रिक्षा युनियनचे सगळे लीडर्स आहेत ते जागरूक आहेत आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही लवकरच पुन्हा एक त्यांची मीटिंग घेऊन त्यांच्या अडचणी काय आहेत, की आपण त्यांच्याकडनं एक मागणी करतो की तुम्ही ही गोष्ट सुरू करा, पण त्यांच्याही अनेक अडचणी आहेत, त्या अडचणी समजून घेऊन त्यामधनं मार्ग काढून हळूहळू आज ही गोष्ट सुरू झालेली आहे, ही सुरळीत व्हायला थोडासा वेळ लागेल आणि तो वेळ आपण सगळ्यांना देऊ, ग्राहकांनाही देऊ, रिक्षा चालकांनाही देऊ आणि हळूहळू आपण या सगळ्या गोष्टी सुरळीत करून घेऊ। आता आज तुम्ही रिक्षा मीटर सिस्टम चालू केलेली आहे, परंतु ज्या ठिकाणी रिक्षा स्टँड आहेत त्या ठिकाणी रिक्षा चालकांना थोडासा गैरसोय आहेत, त्यांना त्या ठिकाणी टॉयलेट
आणि दुसरं काही ज्या वेळेला पार्किंगची योग्य सुविधा नाही, त्यामुळे त्यांना कधी कधी पोलिसांची भरपूर हुज्जत घालावी लागते. त्यासाठी काही तुम्ही वेगळा मार्ग काढणार आहात का? नक्कीच मी म्हटलं तसं की त्यांच्याही अडचणी आहेत, रिक्षा चालकांच्या ही अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण हळूहळू सगळ्याच त्याही अडचणींवर मात करू आणि सगळ्या व्यवस्थित, कारण की तेही नागरिकच आहेत, तेही सुविधा पुरवत आहेत, तेही वसईचे नागरिक आहेत, त्यांनाही त्यांच्या रोजीरोटीचा अधिकार आहे. त्यामुळे सगळ्यांचं चांगलं कशामध्ये आहे ते पाहून निर्णय घेतले जातील. आपल्या सोबत रिक्षा युनियनचे महासंघाचे अध्यक्ष आहेत, ते काय सांगतात ते देखील आपण बघूया. आजच्या ह्या दिवशी तुम्ही काय सांगाल? आणि आनंदाची गोष्ट आहे, मॅडमने ज्यावेळी अनाऊन्समेंट केली त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं होतं. आणि त्यानंतर काही त्रुटी होत्या त्या मॅडमने आमच्या एका व्यासपीठावरती घेऊन RTO वाहतूक आणि संघटना घेऊन व्यासपीठावरती घेऊन बऱ्याच त्रुटी ज्या होत्या त्या आपण त्या ठिकाणी चर्चात्मक मार्ग काढून मॅडमने त्याचा सकारात्मकता बाजू घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे होणं गरजेचं होतं का ग्राहक देवो भव, म्हणजे आमचा ग्राहकच आमच्यासाठी दैवत आहे. आणि ही जी पुढाकार घ्यायला पाहिजे होता तो मॅडमने पुढाकार घेतल्यामुळे खरोखर आनंदाचं वातावरण आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे. आता याचा फायदा जो आहे, जसं ताई म्हटल्याप्रमाणे याचा फायदा मला वाटतं मॉलमधून लोक घरी जाणार आहेत त्यांनासुद्धा जास्त होणार आहे. रुग्णालयात जाणाऱ्या लोकांसाठी किंवा वयोवृद्ध लोकांना हॉस्पिटलला जाण्यासाठी, दवाखान्यात जाण्यासाठी जी काय लमसम भाड्याची जी अट्ट होती तर ती आता अट्ट कदाचित म्हणजे हे रद्द होऊन आता लोकांना ज्याप्रमाणे त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे त्या मीटरप्रमाणे त्या लोकांना ती सुविधा दिली जाईल. त्याच्यामुळे ही सर्व सुविधा करण्यासाठी आमचंही त्यामध्ये संघटना म्हणून सहकार्य आहे आणि यापुढे ज्याप्रमाणे जे करता येतील गोष्टी त्याने आम्ही पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. आपल्यासोबत RTOचे उगले साहेब आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया. साहेब, तुम्ही काय सांगाल आजच्या दिवशी? आजचा दिवस वसई विरार वासियांसाठी खूप चांगला दिवस आहे. सगळ्यांनी सहकार्य केलेलंच आहे. यामध्ये रिक्षा संघटना आहे आणि त्यांनी सर्वांनी ठरवून आजपासून मीटरप्रमाणे चालण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गोष्ट फार स्वागतार्ह आहे. सर्वांनी असं सहकार्य करावं. वेळोवेळी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या आमच्यापाशी मांडल्यानंतर आम्ही त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचा प्रयत्न करूया. रिक्षावाल्यांची हमेशा एक तक्रार असते की आम्हाला RTO आला की आम्हाला थोडंसं टेन्शन असते. तर ह्या वेळेला तुम्ही मीटर सिस्टम आणि ह्याच्यानंतर तुमच्याकडे कदाचित कंप्लेंट देखील जास्त येतील, त्यावेळेस तुम्ही कसं काय समजून घेणार आहात? नाही, आम्ही त्यांना व्यवस्थित प्रबोधन करण्याचा सुद्धा आमचा विचार आहे. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत. त्यांना जनजागृती करावी लागेल ह्यामध्ये बरेचशा ठिकाणी. त्या पद्धतीने आम्ही काम करू. आपल्यासोबत वसईतील रिक्षा युनियनचे अध्यक्ष देखील आहेत, ते काय सांगतात ते पण ऐकूया. साहेब, आज आपल्या इथे मीटर सिस्टम चालू होते, तुम्ही काय बोलता? त्याबद्दल मी वसईच्या संघर्षाकडनं आमदार स्नेहताई दुबे यांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचं आणि त्यांचं स्वागत करतो. कारण ही वेळ बघायला जवळजवळ त्यांच्या बोलण्याच्या म्हणजे 35 वर्ष लागली आपल्याला परिवर्तन व्हायला. त्याच्यामुळे ती एक स्वागताचा विषय आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असं की आपण MMRT क्षेत्रामध्ये आहोत आणि MMRT क्षेत्रामध्ये आपण पालघरपर्यंत आता गेलेलो आहोत आणि आपल्याला MMRT क्षेत्राचे रूल्स रेग्युलेशन चालू आहेत. इथे CNG कंपल्सरी आहे, इथे मीटर कंपल्सरी आहे, परंतु इथली ग्रामीण व्यवस्था बघून, ग्रामीण लोकांची आर्थिक कुवत बघून त्या हिशोबाने आपण शहरी रिक्षा आपण सुरू केली होती. त्यालाही आपण 2010 साल उजळलं होतं. त्याच्यानंतर आता आपण परिवर्तन केलेलं आहे आणि ही जी मीटर पद्धत आहे ऑलरेडी ही सुरू आहे. आज भांडवलशाही कंपन्या आमच्या व्यवसायावरती गदा आणलेला आहे. ओला, उबेर, रॅपिडो ह्या भांडवलशाही कंपन्या जवळजवळ 25% आमचा व्यवसाय या मीटर रिक्षाप्रमाणे वसईलाही चालत आहेत. परंतु काय आमच्या रिक्षा चालकांना ते माहिती नाही आहे. पण या भांडवलशाहीचा जर त्यांना नेस्तनाबूत करायचं असेल तर आम्हाला इथे पर्याय मॅडमनी जो निवडून दिला आहे मीटर रिक्षाचा, तो त्यांनी अवलंबून करायला पाहिजे. आम्ही जास्तीत जास्त रिक्षा चालकांमध्ये आम्ही त्याची जनजागृती करू. आता आम्ही त्यांची पेम्पलेट वाटू. भविष्यात आमच्या ज्या समस्या आहेत त्या मॅडमनी सांगितल्या ते 23 ते 30 तारखेपर्यंत त्या समस्याचा मार्ग निघतील. त्याचबरोबर काल आमच्या संस्थेचे रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नाईक साहेब यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांनीही आम्हाला पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्याच्यामुळे त्यांचंही आमच्या वरिष्ठांचं पण आम्हाला मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे आता ही जी शहर रिक्षा आहे त्या लोकांनी याच्यात जागृती, फक्त बसताना लोकांनी शहर किंवा मीटर ह्या पद्धतीने बोलून बसावं. त्याच्यामुळे वाद आपला निर्माण होणार नाही. आणि मॅडमनी पोलिसांना सूचना देऊन सांगायचे की सुरुवातीला आपला वादविवाद झाला तर पोलिसांनी त्याकडे थोडासा समजूतदारपणाने डायरेक्ट
भाडं नाकारला किंवा काय काय अडचणी असतात, काय काय टेरिफ कार्ड पोचलेला नसतो, त्याच्यामुळे तो चालू करू शकत नाही. अशा पद्धतीने अडचणी या येऊ शकतात. तर कुणीही तात्काळ केस वगैरे अशा पद्धतीचं प्रशासकीय कारवाई करू नये एवढं आमचं हे. आणि हा निर्णय ऐतिहासिक आहे असं मला वाटतंय. तुम्ही मॅडमकडे अजून काही ई रिक्षा किंवा आपल्याकडे ग्रीन रिक्षा अशी चालू करण्यासाठी काही प्रस्ताव मांडलेला आहे का? केंद्र सरकारचं धोरण आहे, ई रिक्षा ऑलरेडी आलेली आहे. त्याच्यामुळं भविष्यात जसं पूर्वी पेट्रोल होती, त्याच्यानंतर CNG झाली, CNG नंतर ई रिक्षा झालेली आहे. त्याच्यामुळे ई रिक्षाला परवाना शुल्क नाही आहे. त्याच्यामुळे याच्यानंतर ई रिक्षालाच प्राधान्य मिळणार आहे. हळूहळू पेट्रोल रिक्षा नष्ट होणार आहेत आणि ई रिक्षाला शासनाचं जे अनुदानाचं धोरण आहे त्याचा लाभ रिक्षा चालकांनी उचलायला पाहिजे, कारण त्याची जनजागृती अजून झाली पाहिजे. भविष्यात ई रिक्षा ज्या आहेत त्या ई रिक्षाच आपल्याला एक प्रदूषण रोखण्यासाठी, त्याच्यामुळं मॅडमने त्यात पुढाकार करून ई रिक्षाला जास्तीत जास्त कसे रिक्षा चालक प्राधान्य देतील त्या हिशोबाने लक्ष द्यावं असं आमची त्यांच्याकडे मागणी असेल. तर आपण बघितलं वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने आज वसईमध्ये मीटर रिक्षा चालू झालेली आहे. परंतु मॅडमनी सांगितलेलं आहे मीटर रिक्षा चालू करताना आम्ही शेअरिंग रिक्षा आणि जुन्या पद्धती ह्या बंद केलेल्या नाहीत. लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा मिळावी म्हणूनच आमचं हे प्रगतीचं पुढचं पाऊल आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप दादेसह अब्दुल कलाम, नमस्कार.